जय हरी विठ्ठल. पंढरपुरातील संत जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीची मात सर्वदूर पसरली. जनाबाईंच्या भक्तीची कीर्ती जेव्हा काशीमध्ये संत कबीरांनी ऐकली तेव्हा ते कुतूहलाने जनाबाई आहेत तरी कोण हे पाहण्यासाठी योगाद्वारे सूक्ष्म रूपाने पंढरीत तात्काळ दाखल झाले. ते पंढरपुराच्या वेशीतून आज शिरतच होते. इतक्यात 3 स्त्रिया त्यांना शेणाच्या गोवऱ्यांवरून भांडताना दिसल्या. त्या स्त्रियांनी जेव्हा कबीरांना पाहिले तेव्हा त्यातील एकीने त्यांना तिथे बोलवून भांडणात मध्यस्थी करण्याची विनविली. त्या स्वतः जनाबाई होत्या. त्या 2 स्त्रिया एकीकडे व जनाबाई एकीकडे असा तो वाद सुरू होता व त्या 2 स्त्रियांचे म्हणणे होते की जनाबाईंनी आमच्या गोवऱ्या चोरल्या. कबीर जेव्हा मध्यस्थी करू लागतात तेव्हा जनाबाई त्यांना म्हणते की मी यांची एकही गोवरी चोरली नाही, तर ह्या सर्व गोवऱ्या माझ्याच आहेत. आपल्याला विश्वास नसेल तर आपण एक एक गोवरी स्वतःच्या कानाला लावून पाहावी व ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी उमटेल ती गोवरी माझी आहे असे समजावे आणि ज्या गोवरीतून काहीही आवाज येणार नाही त्या सर्व गोवऱ्या यांच्या आहेत. जनाबाईंचे शब्द ऐकून संत कबीर एक एक गोवरी कानाला लावून पाहतात. तेव्हा त्या प्रत्येकच गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा नामध्वनी प्रकट होतो. विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्या सर्वच गोवऱ्या जनाबाईंनी स्वतःच्या हाताने थापलेल्या असतात आणि जनाबाईंचे भक्तीचे व नामसामर्थ्य असे की जनाबाईंचा स्पर्श झालेल्या गोवऱ्यातूनही विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी प्रकट होतो. हे जेव्हा कबीर स्वतःच्या डोळ्याने पाहतात व कानाने विठ्ठलाच्या नामाचा ध्वनी गोवऱ्यांमधून ऐकतात तेव्हा त्यांना जनाबाईंच्या भक्तीची निस्सीमता समजते व ते तात्काळ जनाबाईंना लोटांगण घालतात व म्हणतात की काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचे पुण्य तर जनाबाईंच्या दर्शनातच आहे. इतकी जनाबाईंची भक्तीतील समर्पणता आहे. जय हरी विठ्ठल.